हॅपी संडे सर्वांना. सो वाजले आहेत 11:30. आज जरा लेट झालं उठायला. तर पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू बसलेत फ्रेश होऊन. मी नाही झाले अजून. तर त्यांना नाश्ता बनवायचा आहे. तर मी घेतले अंड्याची भुर्जी बनवायला. एकीकडे चहा ठेवले आहे आणि ते बघत आहेत मूवी. सो तुम्हाला दाखवते. हे बघा दोघं जण बसले तिथं मूवी बघत आणि मी दाखवते आता तुम्हाला. आपल्या किचनवर जरा पसारा इकडे ठेवलाय चहा. इकडे मस्त आपली अंड्याची भुर्जी रेडी होते. अंड्याची भुर्जी आणि ब्रेड आज ते बनायचं आहे. सो इथे आमची डिश तयार झालेली आहे. आता नाश्ता करतो पटापट आणि मग चहा पितो. मग काय जे डेली रुटीन होईल ते तुमच्यासोबत शेअर करेन. सो गाईज आंघोळ वगैरे झालेली आहे. मी आंघोळ केल्यावर चेहऱ्याला काय लावत नाही. आणि आता आपण घेऊत आहोत चहा. आता मस्तपैकी चहा पिऊ. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर. सो आम्ही एन्जॉय करतोय संडे. आणि याची एक रेसिपी ती तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट्समध्ये सांगा. सो इथे ठेवला आहे मी चाय. तोपर्यंत आपली स्किन केअर रुटीन करून घेऊया. थोडेफार दाखवते आपली तयारी एवढीच असते. माझी तयारी जास्त काय नसतो. आता चहा पिऊयात. आणि आता आम्ही पितोय चहा. आणि चहाच्या जोडीला खूप दिवसांनी एक अमेझिंग गोष्ट खाणार आहोत. पण तिची प्राईस बघून जरा मला आश्चर्य वाटलं. खारीचा पॅकेट फक्त 10 खाऱ्या आहेत 75 रुपीज. हे बघा म्हणजे इथं लुटालुटी एवढी ना मग 10 खाऱ्यांवरती. काय बोलशील बोल ना. आपल्याकडे योज पाकिट 20 रुपयाला भेटतो. त्याच्यात किती खाऱ्या असतील. हां असं दे बोल ना. काय काहीच बोलत नाही. काहीच येऊ काही. आज काहीतरी नवीन चिकनची रेसिपी तयार करायला घेतलेली आहे. इथे सगळे खडे मसाले घेतलेत. आणि इथं मिरच्या घेतल्यात 5-6. इकडं धणा पावडर आणि जिऱ्याची अशी पूड करून घेतलेली आहे थोडीशी भाजून. दही, मिरच्यांचा ठेचा म्हणजे ते पण मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट आणि ही आहे आपल्या कांद्याची पेस्ट. इथे काजूची पेस्ट आहे. इथे चिकन आहे. चिकनला आम्ही लावलं आहे लिंबू आणि मीठ थोडासा आणि फ्रेश क्रीम. सो एवढा आपलं साहित्य लागणार आहे चिकनच्या रेसिपीला. तर सर्वात प्रथम आपण इथे कढई ठेवले. त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. या भाजीला तेल भरपूर लागतो कारण की. सो आपण तेल टाकलं आहे. तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकलेत. खडे मसाल्यांचं फक्त फ्लेवर उतरला पाहिजे. याला जास्त जाळायचं नाही आहे. सो गॅस एकदम स्लोच ठेवायची. इथे गरम करून घ्यायचं. ते तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं. तेलामध्ये मस्त फ्लेवर उतरला पाहिजे त्याचा. आणि त्यानंतर आता आपण टाकली आहे काय कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. तिला पण एकदम गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. जास्त पण नाही शिजवायची कांद्याच्या पेस्टला. इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकते. आता थोडंसं कांद्याच्या पेस्टच्या जोड्या टाकायची म्हणजे दोन्ही गोष्टी चांगल्या परतून घेता येतात आपल्याला. एका हातात मोबाईल पकडला आणि करते गाई स्वयंपाक. हे बघा इथे चांगली परतून झालेली आहे. आणि त्यानंतर टाकायचं आपण चिकन. इथे एका हातात कॅमेरा पकडून चिकन अजिबात टाकता येत नाही. पण रिस्क आहे मोठी स्वयंपाक करताना पण. कारण की शूट करायला दुसरा कोणी नाही आहे. पिल्लूचे पप्पा कामात असतात. पिल्लूची स्टडी अभ्यास घेत असतात. त्यामुळे मी त्यांना पण त्रास देत नाही. इथे चिकन बघा मस्त आपला
चिकन आजचं चांगलं होतं गाईज. चिकन भारी भेटला होता. चिकन चांगलं एकदम त्या पेस्टमध्ये चांगलं त्याला परतून घ्यायचं एकदम मस्त, कारण की जो त्याचा वास असतो ना उभरं तो जातो निघून. कांदा आणि आलं लसणाच्या पेस्टमध्ये चांगलं चिकन 5-10 मिनटं आपण इथे शिजून घ्यायचा. आणि आता झाकण ठेवूया. इथे दही आहे, त्या दहीमध्ये गरम मसाले जे दाखवले, धणा पावडर, गरम मसाला, तो मिक्स करून ठेवायचा अगोदरच. गुठल्या नाही आल्या पाहिजेत, एकदम व्यवस्थित. दही जर गुठल्या येत असेल तर मिक्सरमध्ये पण ग्राइंड करू शकता 2 मिनटासाठी, म्हणजे फाईन पेस्ट तिची तयार होते छान. काहीच ठेवायचं नाही, सर्व टाकायचं त्यामध्ये. एकीकडे चिकनला बघा पाणी सुटलं आहे, तेल पण एकदम सेपरेट झालेलं आहे. याचा अर्थ आपली इथे चिकनचा जो पाणी निघलेला तो सुकला आहे. सो एकदम लो गॅस केले आणि इथे दही टाकायला घेतले. दहीला चांगलं ढवळून घेऊयात आपण. किती सुंदर भाजी दिसते, असं वाटतं लगेच तोंडाला पाणी यायला पाहिजे. तेल पण बघा एकदम सेपरेट झालेलं आहे. उकळी आलेली आहे भाजीला. ट्राय करून बघा गाईज, ही भाजी लहान मुलांना पण खूप आवडते. सारखं 5-5 मिनिटांनी चेक करायचं असतो, कारण की भाजी लागते. आणि ही कढई तर स्टीलची आहे. सो त्या आता आपण टाकूया इथं काजूची पेस्ट. काजूच्याच भांड्यात फ्रेश क्रीम घेतलेली, ती नंतर लास्टला टाकू. ते काजूच्या भांड्यातच घेतली होती फ्रेश क्रीम काढून. फायनल लुक बघा आपल्या भाजीचा. आपली भाजी झालेली आहे. ते मंडीमधून सामान आणले, अर्धा सामान तिकडेच आहे. फ्रूट आणतो का तिकडनं. आता हे सगळं याच्यामध्ये ऑर्गनाइज करते. हे बघा अशा जाळ्या. काही सगळे भाजीपाला काढून झालेलं आहे. अर्धा ह्या डब्यांमध्ये भरलं आहे. आणि इकडे पिल्लूचे पप्पा मला फ्रीज साफ करायला जरा हेल्प करतात. ते अर्धे याच्यात ठेवलेत, अजून इकडे पण आहेत. हे बघा मशरूम्स, अंडी हा अजून लावतो. सो गाईज, आज नंदिनीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आज फ्रीजला रिऑर्गनाइज केलेलं आहे. आम्ही फ्रूट्स ठेवले खाली. काय त्याचे सगळे फ्रूट्स काय काय आहे. मोसंबी आहे, बबूगोशा, ॲपल, मँगो. मँगो दाखव ना, तुझा हात दिसतोय पूर्ण. मँगो आणि हा पेरू आणि इकडे काकडी, कोकुंबर. आणि आता याच्यात इकडे सगळे हे लावलेले आहेत व्हेजिटेबल्स सगळे. कारली, भेंडी आहे, मटारे आणि आपल्या मिरच्या आहेत. एकीकडं आलं, लसूण, खोबरा, लिंबू आणि ते कोथिंबीर आहे. आणि ते मशरूम्स आणि हे सुद्धा कारली आहेत. आणि ते 2 याच्यामध्ये डब्यामध्ये स्पायसेस आहेत. लेडी फिंगर. आणि त्याच्या मागं पण स्पायसेस ठेवले, दाखव ना तो पण डब्बा. बटर वगैरे एकदम ऑर्गनाइज केले. सॉरी गाईज, आम्हाला जरा येत नाही इंग्लिश. पपाया. आणि इथे सगळं हे आमचं डाएट फ्रूट आहे. याच्यामध्ये कॅप्सिकम आहेत, बीटरूट, हे पण काय होतं, कॉर्न. आणि मेन गोष्ट दाखवू जरा. असं ऑर्गनाइज तुम्ही विचार कराल का व्हेजिटेबलसाठी तर हा बॉक्स आहे, मोठ्या वरती का ठेवले. या फ्रीज मध्ये आहे ना सेटिंग असते वरती, तुम्हाला दिसते बघा 2 नंबर सेटिंग केलेली आहे. ते 2 नंबर सेटिंग कम्फर्टेबल असते व्हेजिटेबलसाठी. आम्ही त्याप्रमाणे ठेवली. आणि इथे वरती दाखव काय काढ ना इथं हातात दाखव तुझ्या. काय बेबी कॉर्न आहेत, हे आपले फ्लावर. आणि ही हिरवी फ्लावर, तिला आपण ब्रोकोली म्हणतो. टोमॅटोज. आणि एकीकडे दूध आहे, दुधाचं भांड. आणि ही आपली
लौकी की सब्जी. सो इकडे आमचे बॉटल्स येतात पाणी वगैरे जे काही आम्ही ठेवू ते, आणि ते अंडे ठेवायचं आहे, आणि खाली पण सॉसेस प्लास्टिकच्या पिशव्या आणि सॉसेस. इथे चायना आयटम, आणि इथे काहीच नाही. आंबे आहेत तुम्ही ती काहीच नाही सध्या तरी. इथे आईस्क्रीम वगैरे असतात, पण आईस्क्रीम आम्ही आजच खाल्लेली आहे. सो आईस्क्रीम संपले, तर इथे पण काय काय येईल ते तुम्हाला दाखवू आम्ही नंतर. पण आज नाही दाखवले, बनानाच कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाही. सो मी सध्या तर यांना टोपलीमध्ये ठेवलेलं आहे, कारण की द्रोणाला जसं जसं दिसेल ते इथंच ठेवीन कुठेतरी, तेव्हा ती खाते. सो हे बनानाच थोडेसे कच्चे आहेत ना अमू. अमू किती रुपये डझन आहे? 100 रुपये डझन. आणि ह्यो आमच्या किचनवरचा झालेला पसारा. सो तो आता पटापट मी आवरते, हे भांडे घासते आणि तुम्हाला गुड नाईट बोलते. सो ब्लॉग इथे संपत आहे आपला. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. गाईज फायनली आपलं किचन पण एकदम क्लीन झालेलं आहे बघा. आत्ताच भांडे घासले एवढे. फ्लोअर पण क्लीन करून घेतलेला आहे, आणि हॉल पण. आता अवतार बघा मस्त जाते, फ्रेश होते आणि झोपते. तर व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे पण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी पहिल्यांदा जाऊन आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जो काय तुमचा प्रेम माझ्याबद्दल वाढतो त्या सर्वांना थँक्यू, ज्यांनी माझा व्हिडिओ सबस्क्राईब केलेला आहे, माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि भरभरून प्रेम देत आहे तुम्ही. सो सर्वांना थँक्यू. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. सो बाय.